नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सर्वमान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी। जर सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी। जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी, या प्रश्नाचं घेऊयात अचूक उत्तर। आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची जी भाव पातळी आहे ती आपल्याला $9.50 प्रति बुशेल्स पासून $9.75 प्रति बुशेल्स पर्यंत दिसणार आहे। 15 जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कसल्याही प्रकारची तेजी अथवा मंदी दिसणार नाही, परंतु 15 जानेवारी नंतर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काही प्रमाणात खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आधार मिळून सोयाबीनची भाव पातळी ही आपल्याला $10.25 प्रति बुशेल्स पर्यंत जाताना दिसू शकते। या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा देशातील सोयाबीनच्या भावाला आधार देताना दिसू शकतो। याच्यामुळे देशातील सोयाबीनचा भाव 15 जानेवारी नंतर वाढू शकतो। शिवाय 15 जानेवारी नंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होत जाणार याचाही कुठेतरी आधार सोयाबीनच्या भावाला मिळणार। यामुळे 15 जानेवारी नंतर सोयाबीनचा भाव 100% सुधारणार। म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी, तर जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावात देशातील बाजारात 100% येणार तेजी, मंदीची अजिबात नाही शक्यता। पण लाख मोलाचा सवाल की जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात जी तेजी येणार ती किती येणार, तर सध्याची भाव पातळी 3900 ते 4200 रुपये आहे। या भाव पातळीचा विचार केला तर जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावात आपल्याला 100 ते 150 रुपयाची सुधारणा होताना दिसू शकते आणि 31 जानेवारी पर्यंत सुरुवातीला सोयाबीन भाव 4300 व त्यानंतर 4350 पर्यंत पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको। विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो की सोयाबीनच्या भावातील या तेजीचा विचार करत असताना आपण इथून 1.5 ते 2 महिन्यात सोयाबीनच्या भावात 100 रुपयांची तेजी पाहू शकतो। मग ही तेजी परवडत असेल तर सोयाबीनची विक्री थांबवा, ही तेजी परवडत नसेल तर सध्या सोयाबीनची विक्री करा, कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येईल अशी अजिबात शक्यता दिसत नाही। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र।
व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप